राज्यात अन्नपदार्थांमधील वाढत्या भेसळीवरून विधानसभेत सरकारची कोंडी झाली। सार्वजनिक आरोग्याला असलेल्या धोक्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार प्रकाश सोळंके यांनी भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदे आणि अशा गुन्हेगारांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडासारख्या कडक शिक्षा देण्याची मागणी केली। यावर अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कायद्यामध्ये अशा गुन्हेगारांसाठी 1 लाख रुपयांच्या दंडापासून मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आधीपासून असल्याची माहिती दिली। सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होतो, त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचतो, कदाचित माणसं मरतही असतील आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये जे कायदे आहेत ते पुरेसे कडक नाही आहेत। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, असा भेसळखोरांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी असा कायदा आपण करणार का? की अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धनसांगवी या ठिकाणी जी तुपाच्या कारखान्यावर जी धाड टाकली त्यात 8 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते। त्याच्या तपासणीअंती एकूण 6 नमुने अप्रमाणित त्या ठिकाणी आलेत आणि त्या म्हणून सदरच्या कंपनी विरोधात त्या ठिकाणी कलम 27 अन्वये त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे। कायदा कडक करण्याच्या संदर्भात जी काही आपण सूचना केली, कायदे तसे आहेत ते सुद्धा खूप कडक आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नसल्यामुळे किंवा होण्यात दिरंगाई होत असल्यामुळे किंवा लॅबच्या अडचणींमुळे त्या ठिकाणी निश्चित त्याचं 27C प्रमाणे त्याला 1 लाख ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षेची तरतूद त्याच्यात आहे, त्याप्रमाणे लागू केली जाईल।